नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा। पाहणार आहोत सुरुवातीला 9 राजकीय बातम्या। अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेने बैठकीत सांगितलं। खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा दावा। पत्रात वाचलं की 150 कोटीची थक आम्ही अशोक चव्हाणांच्या साखर कारखान्याला हे सरकार देते, याच्यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि अशोकरावसाठी नवीन नाही, सत्तेसाठी ते येऊ शकतात आणि त्यांचं स्वागत आहे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून। भाजपचा दुपट्टा घालण्यास कोणी तयार असेल तर त्यांचं स्वागतच। नांदेडमध्ये भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। आम्ही कुणाकडेच पक्ष फोडत नाही, आम्ही कुणाकडे जातही नाही पक्ष फोडायला। पण हा दुपट्टा जर कोणी घालायला तयार असेल त्याचं स्वागत आम्ही नक्की करतो। बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांची आज इशारा सभा। 100 एकरावर सभा, 200 जेसीबीतनं होणार पुष्पवृष्टी। जरांगे काय बोलणार याकडे लक्ष। मनोज जरांगेंच्या सभेसाठी पोलिसांकडूनही विशेष खबरदारी। सभा शांततेत होईल, बीडमध्ये कुठलाही तणाव नाही, पोलीस अधीक्षकांची माहिती। बीडमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांकडून शाळा बंदचे आदेश। सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद ठेवा, अधिकाऱ्यांच्या सूचना। तर शाळा बंदचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा, सदावर्तेंची मागणी। सरकारला कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या गोष्टीच कराव्या लागतात, कुणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार। मनोज जरांगेंच्या मागण्यांवर अजित पवारांची प्रतिक्रिया। मी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे। सरकारला कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये ते बसणाऱ्याच गोष्टी कराव्या लागतील। आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही राष्ट्रवादी, आम्ही सांगू तेच खरं। पुण्यामध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया। कशाची? अजित पवार गटाची नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही। तर तुम्ही कोण ठरवणार? आम्ही म्हणतो तेच खरा। अमित शहा हे व्यस्त असल्यानं ते नंतर भेटीसाठी बोलावतील। शहांनी भेटीसाठी बोलवल्यावर आम्ही जाणार, अजित पवारांची माहिती। जाणार होतो, परंतु अमित शहांचा निरोप आला की तिथं अधिवेशन चालू होतं। 3 महत्वाची बिलं त्यांना मंजूर करायची होती आणि तिथं लोकसभेचं महत्वाचं काम चाललेलं असल्यामुळं, राज्यसभेचं महत्वाचं काम चाललेलं असल्यामुळं हे सगळ्या कामातनं मोकळं झाल्यावर आम्ही तुम्हाला बोलवतो असं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी आम्हाला निरोप दिलाय। ह्या 2-3 दिवसात जर बोलवलं तर आम्ही आमचे ठरलेले कार्यक्रम कॅन्सल करून जाऊ। बारामती लोकसभेसाठी योग्य उमेदवार दिला जाईल, बारामतीतनं लढण्यावर अजित पवारांकडनं भूमिका स्पष्ट। बारामती लोकसभेच्या उमेदवारीच्या प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया। अजून योग्य उमेदवार दिला जाईल।